ओम नमः शिवाय। कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। नमः पार्वतीपते हर हर महादेव। श्री काशीखंड कथासार अध्याय 27। यामध्ये तारकासुराच्या युद्धाचं वर्णन आलंय। शिवशर्मा उद्धरला ह्याची गोष्ट लोपामुद्रेत सांगून अगस्ती पुढे म्हणाले, शंकराने भक्तांचा उद्धार करण्यासाठी अनेक तीर्थे निर्माण केली, पण त्यात मल्लिकार्जुनाचा महिमा वेगळा आहे। इतर लिंगांची पूजा केल्यावर काशीस जातात, तर मल्लिकार्जुनाच्या शिखराच्याच दर्शनाने मुक्ती मिळते। या लिंगाची पूजा केली तर कैलासपद मिळते असे म्हणतातच लोपामुद्रेने अगस्तीसह पाताळ गंगेचे स्नान केले आणि मल्लिकार्जुनाची यथोपचार पूजा व ध्यान केले। आणि हे कैलासनाथ, तुमच्या पूजेने किती पुण्य लाभते याची गणनाच नाही असे म्हणून हात जोडून मस्तक टेकले। तेव्हा प्रसादवाणी निघाली की तुला काशीपुरी लाभेल। वर मिळताच दोघे कार्तिक स्वामीच्या दर्शनास गेली। लोपामुद्रा म्हणाली, नाथ, कार्तिक स्वामीची साध्यंत कथा ऐकवावी। अगस्तीने म्हटले, दक्षाची दित्ती नावाची मुलगी कश्यपाची पत्नी होती। तिच्या पोटी असुर जन्माला आले। हिरण्यकश्यपू, राहू, कपिरकंथ, तालजंघ, पिंगाक्ष आदी राक्षस कश्यप व दिती यांची मुले होती। या सर्वात तारकासुर श्रेष्ठ, तो मोठा क्रोधी होता। भयंकर कठीण तप करून त्याने ब्रह्मदेवास प्रसन्न करून वर मिळवला होता की तू इंद्रासहित सर्व देवांना हरवशील। वर मिळवून तारकासुर राज्यात आला व गुरु शुक्राचार्यास सर्व हकीकत त्यांना सांगितली। तेव्हा गुरुनी सांगितले की प्रथम इंद्रावर स्वारी करून अमरावती ताब्यात घ्यावी। मग तारकासुराने पृथ्वी व पाताळातील मोठ्या पराक्रमी दैत्यांना आमंत्रण दिले। सर्व दैत्य आले। नंतर तारकासुराने शुक्राचार्यास सेनापती नेमून सर्व दैत्यांसह अमरपुरीच्या 12 लक्ष योजनेच्या आवारास वेढा टाकला व बरोबर 40 कोटी दैत्यसेना 36,000 योजनांवर पसरली। त्यात राहू महापराक्रमी होता। त्याचं एक एक पाऊल एक योजनावर उमटे। तारकासुर तर मेरू मंदारासारखे पर्वत व क्षीरसागरासारखे समुद्र सहज ओलांडून जाईल आणि पृथ्वीची तर त्याने चौघडी करून बगलेत ठेवली। मध्येच लोपामुद्रेने विचारलं, पृथ्वी तर शेषाच्या डोक्यावर आहे, मग ती हिरण्याक्षास कशी दिली? तेव्हा अगस्ती म्हणाले, पाताळात शेषाची मंदिरे आहेत, तेथे नागकन्या आहे। पृथ्वीची 2 रूप आहेत, स्थावर आणि जंगम। नवखंड, मेरुमंदार, सप्तद्वीपे असे आहे। ही अष्टदिग्गजांची मस्तकी धरली, ती दिग्गज कासवाच्या पाठीवर आहेत। पृथ्वीचे दुसरे रूप कामधेनू, सोन्याच्या रंगाचे, अंगठ्याप्रमाणे शेषाने ती आपल्या मस्तकी धरली होती। हिरण्याक्षाने पाताळावर जेव्हा हल्ला केला तेव्हा त्याची व शेषाची खूप झटापट झाली। ते दोघे आपसात लढू लागले। दोघांचे भयंकर युद्ध झाले। शेष हरू लागला व त्याच्या मंदिराची धूळधाण झाली। पृथ्वी कापू लागली। शेष भिवून पळू लागला। तेव्हा हिरण्याक्षाने त्याला धरले आणि त्याच्याकडून पृथ्वी हिसकावून घेतली। तेव्हा गायीने हंबरडा फोडला। शेष विष्णूला सांगण्यासाठी गेला। त्याने आपला हिरा काढून विष्णूला दिला, तोच कौस्तुभमणी। हा मणी हरीने गळ्यात घातला। या मण्यापासून पृथ्वी रत्नाच्या खाणी निर्माण झाल्या। शेषाने सर्व हकीकत हरीला सांगताच हिरण्याक्षास मारण्यासाठी हरीने सुदर्शन हाती घेतले। तेव्हा आकाशवाणी झाली की आता याचा शिरच्छेद करू नका, कारण 28 युगेपर्यंत हा अमर आहे, त्यामुळे सुदर्शनाचा ह्याला काही उपयोग नाही। नरसिंह अवतारात याचे मरण आहे असं ह्याला शिवाचा वर आहे। ही आकाशवाणी ऐकताच शेष आणि विष्णू क्षीरसागरातच गुप्त राहिले। मग हिरण्याक्षाने पृथ्वी क्षीरसागरातच टाकली। नंतर दैत्य क्षीरसागर ओलांडून दुसऱ्या बाजूस गेला। देवदानवांनी जय मिळवण्यासाठी युद्ध केलं। मेघाप्रमाणे दानव गर्जना करीत होते। युद्धात मरणाऱ्या देवास गुरु
व दानवास शुक्राचार्य उठवीत होते. 1 संवत्सर युद्ध चालले, कोणीच हार घेईना. तेव्हा शुक्राचार्यास तारकासुरानं विचारलं, कोणत्या कारणाने देवाकडची मंडळी जिवंत होतात? तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, द्रोणाचलावर अमृतवल्ली आहे, त्यामुळे मेलेल्या देवास बृहस्पती उठवतो. हे कळल्याबरोबरच तारकासुराने तो द्रोणागिरी पर्वत उचलून समुद्रात टाकला. द्रोणाचल समुद्रात पडताच आता देवांना उठवण्याचा उपाय उरला नाही. तेव्हा आता लवकर पळून जावे, त्याशिवाय दुसरा इलाज नाही, असं बृहस्पतीने इंद्रास सुचवलं. मग सर्व देव पळून गेले आणि पर्वताच्या गुंफेत जाऊन लपले. तेव्हा नारदाने कैलास पर्वतावर जाऊन शंकराची प्रार्थना केली. देवांची ही दुर्दशा ऐकून शंकरास फार क्रोध आला आणि आता शुक्राचार्याला धरून माझ्याकडे आणा अशी गणांना आज्ञा दिली. तेव्हा शैलादी गणांनी शुक्राचार्याला धरून शंकरासमोर आणलं. शंकराने त्यास गिळून टाकलं. बृहस्पतीने ह्यावेळी श्री विष्णूचं ध्यान करावं असं इंद्रास सांगितलं. तेवढ्यात नारद आले व म्हणाले, एवढ्या हलक्या कामासाठी विष्णू यायचा नाही. दैत्यांना मारण्याचे सध्या कारण नाही, म्हणूनच विष्णू गुप्त झाले आणि तुमच्यात कोणी दैत्यांची टक्कर घेण्यास समर्थही नाही. तेव्हा तुमच्या मनात जर अमरावती सुरक्षित राहावी असं वाटत असेल तर त्रैलोक्यात अजिंक्य असा मांधाता याचा पुत्र महावीर मुचकुंद आहे, त्याची मदत मिळवा व त्याला घेऊन या, तरच अमरावतीचे रक्षण होईल. देवांनी उपदेशानुसार मुचकुंदाला आणविले. मुखाने वेदघोष करीत व रथात बसून असुर सैन्य पाहत तो तारकासुराजवळ गेला. त्याच्या रथाच्या धक्क्यानेच शेकडो दैत्यांचा नाश झाला. मग मुचकुंद तारकासुरास म्हणाला, तू इंद्रादी देवांना फार त्रास दिला आहेस. आता युद्ध करण्यास तयार हो. आणि त्याने धनुष्यास बाण लावला. पाहता पाहता तारकासुराने पुष्कळ बाण तोडून टाकले व त्याचं जाळं तयार केलं. त्यांचे तुकडे तुकडे मुचकुंदाने केले. दोघेही एकामेकांना मूर्छित पाडता पाडता हिरण्याक्ष तारकासुराच्या मदतीसाठी आला. दोघे असुर जर्जर झाले, पण मागे कोणीच हटेना. पुढे 28वा अध्याय सुरू होतो. यात कार्तिक स्वामींच्या जन्माची कथा आली. अगस्ती लोपामुद्रेला पुढे सांगू लागले की मुचकुंद व तारकासुर यांच्यामध्ये मल्लयुद्ध झालं. त्यांच्या पायाने जमिनीला मोठ्या दऱ्या पडल्या. इतकं भयंकर त्यांचं ते युद्ध झालं. इंद्र, वरुण, अग्नी, यम, वायू हे मदतीला आले तरीही तारकासुर मागे हटेना. खरे पाहता देव आणि दानव यांचा पिता एकच, पण माता दिती अदिती एकमेकींच्या सवती. हेच त्यांच्या भांडणाचे कारण. शिवाय देवांना अमरत्व मिळाले म्हणून वैर वाढले. अखंड 28 युगे युद्ध करून मुचकुंद थकला, म्हणून देवांनी त्यास विश्रांती घेण्यास सांगितलं आणि आपण मंदराचलास गेले. शेवटी दैत्यांच्या हाती अमरावती पडली. अमरावती हाती येतात सर्व असुर मोठ्या पदावर आले आणि तारकासुर सिंहासनावर बसला. मग तो राहुला म्हणाला, आता मुचकुंदाची हार झाली. आता त्रिभुवनात आपणास जिंकणारा कोणीच नाही. तो राहुला म्हणाला की तू पाताळात जा आणि शेषाला हाकलून दे आणि पृथ्वी आपल्या ताब्यात घे. तेव्हा हिरण्याक्ष म्हणाला, शेष पाताळात नाही, मी त्याला मागेच हाकललं आणि पृथ्वी समुद्रात टाकली. दैत्यांचे राज्य झाले. सत्ता त्यांच्या हाती आली, त्यामुळे देवांची दुर्दशा झाली. तेव्हा त्यांनी बृहस्पतीला त्या संकटातून मार्ग काढण्यास विनंती केली. या संकटाचे निवारण फक्त ब्रह्मदेवच करू शकतो. पण सूर्याने म्हटले की तारकासुराला ब्रह्मदेवाचा वर आहे, तो कसा उपाय सांगेल. मग श्री विष्णूकडे जायला बृहस्पतीने सुचवलं. मग सर्व देव क्षीरसागरी गेले व श्रीहरीची प्रार्थना करू लागले. तेव्हा आकाशवाणी झाली की असुरांचा काळ संपेपर्यंत ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे काही चालणार नाही. शंकराला ज्यावेळी 6 तोंडाचा पुत्र जन्माला येईल, तोच तारकासुराचा वध करून देवांना सोडविल. आकाशवाणी ऐकून देवांना चिंता पडली, कारण शिव पार्वती एक वेळ विषयोपभोगात रमतील, पण पार्वतीला पुत्र होणार नाही, कारण तिला पृथ्वीचा शाप आहे. पण शंकराला पुत्र झालाच पाहिजे, त्याशिवाय उपाय नाही.
हर प्रयत्नाने शिवाला कामोत्सुक करून त्याचे वीर्य पाडावयासाठी इंद्राने अग्नीला कैलास पर्वतावर पाठवले. नंतर 2000 वर्षे शिव पार्वती रतिसुखात निमग्न होते. अग्नीला मयुराचे रूप घेतलेले त्यांनी पाहिले तेव्हा पशुपती विशेष उत्तेजित झाला. तेव्हा शिवाने पार्वतीकडे दुर्लक्ष करून मयुराच्या नृत्याकडे जास्त लक्ष दिले. तोच शिवाचे वीर्य जमिनीवर पडले. मयुराने ते लागलीच चोचीत पोटात घातले आणि तो अदृश्य झाला. पार्वती उठली, ती पण सकाम होती. शिवाचे वीर्य जमिनीवर गळलेले पाहताच पार्वतीने पृथ्वीला शाप दिला. तू माझ्या पतीची अभिलाषा केलीस, त्यामुळे सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत अनेक भूपती तुला भोगतील. शाप ऐकून पृथ्वी म्हणाली, मी तुझ्या पतीची इच्छा न करता मला शाप दिलास, तेव्हा शंकराच्या वीर्याने कधीच तुझ्या पोटी पुत्र होणार नाही, शंकराला होतील. शिववीर्य घेतल्याने अग्नी गर्भात राहिला. ते वीर्य तेज अग्नीला सहन झाले नाही. पुढे एकदा प्रीती, उत्पत्ती, स्मृती, संभूती, अनुसूया व प्रसूती अशा 7 ऋषी पत्न्या प्रयागास माघ स्नान करण्यासाठी आल्या. त्रिवेणीचे स्नान करून थंडीने कुडकुडल्याने अग्नीशी शेकत बसल्या. तेव्हा अग्नीने तो गर्भ साहींच्या पोटी घातला. त्यांची पोटे वर आली. त्यांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले व मनात भीतीही वाटली की पती रागावतील आणि परपुरुषाची वासना नसताना हे घडलं तरी कसं. मग त्या वाराणसीस गेल्या. तिथे मनकर्णिकेचं स्नान केलं. नंतर विश्वेश्वराची पूजा केली. मग गंगेच्या तीरी येऊन साहींनी पोटे चिरली व गर्भ काढून एका विहिरीमध्ये त्यांनी ती टाकली. शिवलिंगाची स्थापना करून सप्तऋषींच्या आश्रमी आल्या. इकडे ह्या साही गर्भांचा एकत्र देह 12 हात 12 तोंडे झाली व पाय 2च होते. हा देह असा 100 वर्षे विहिरीतच राहिला. नारदांनी त्यास पाहिलं व पार्वतीचा पुत्र असे समजून पार्वतीला त्यास देऊन स्तनपान करविले. पुत्राला पाहून आता पुत्रमुख पाहून शिवपार्वतीला आनंद झाला. तोच हा षडानन म्हणजे कार्तिक स्वामी आहे. शंकराने त्याला सुभान नावाचे शस्त्र दिले. मांडीवर बसवून मंत्रोपदेश व युद्धाच्या नाना युक्त्या सांगितल्या. तेव्हा शंकराला नमस्कार करून तो युद्धाला निघाला. देवांनी त्याची षोडशोपचारे पूजा केली. मग तारकासुरापासून लवकर अमरपुरी सोडवावी अशी त्यास विनंती केली. सर्व वृत्तांत ऐकून षडाननास फार राग आला. तो सर्व देवांना बरोबर घेऊन अमरावतीस गेला व त्याने तारकासुराशी युद्ध सुरू केलं. तारकासूर मुहूर्त पाहून बाहेर आला. त्याचा मुकुट खाली पडून अपशकुन झाला. दैत्याकडचे मोठे शूरवीर ताल जंघाधी राक्षस पुढे आले. देवांचा सेनापती षडानन होता. दोन्हीकडील पराक्रमी योद्धे भिडले. जोरदार युद्ध झाले. दैत्यांचे फार नुकसान झाले. हे कळताच तारकासूर रागाने बाहेर आला. पण असुरांची संख्या कमी होत चालली. दैत्य वीर तालसंध व वरून लढू लागले. त्यावेळी षडाननाने डमरू वाजवला. त्यामुळे आकांत झाला आणि तालजंघ मूर्छित पडला. असुर पळू लागले. राहू पुढे झाला. मग त्याचे बळ कमी पडले. यमाने महाकृतांतास पाडले. दैत्य खूप मेले आणि रक्तांचे पूर सगळीकडे लोटले. शेवटी दैत्य हरले आणि देव जिंकले. तरी तारकासूर म्हणाला की मी षडाननाला ठार मारतो. म्हणून बलाढ्य दैत्य त्याने बोलावले. पण षडाननाच्या त्रिशूलापुढे कोणी टिकले नाही. तरी सुद्धा तारकासूर षडाननाला म्हणाला की अरे, युद्ध करण्याचे कौशल्य तुमच्या अंगी मुळीच नाही. उगीच कशाला तुम्ही मारता. तुम्ही खुशाल भस्म लावून पूजा करा. पण नुसत्या बोलण्याने काय होतं. दोघांचे युद्ध सुरू झाले व शेवटी कार्तिक स्वामींच्या बाणांनी सर्व असुरांचा नाश झाला. अध्याय 29. तारकासुराचा वध. ते दोघे महाप्रतापी वीर एकमेकास मारावयासाठी होतील तितके उपाय करत होते. तारकासुराचे बाण स्कंद व स्कंदांचे बाण तारकासूर क्षणोक्षणी मोडून टाके. या प्रसंगी षडानन तारकासुरास म्हणाला, ज्याप्रमाणे मृगास मारून कस्तुरी काढून घेतात त्याप्रमाणे मी तुझा शिरच्छेद करून अमरावती घेतो. अमरपुरी घेतल्या वाचून ठेवत नाही.
ही परम पवित्र अमरपुरी पापी असुरांनी भोगावी हे योग्य नाही. नंतर तारकासुराने विषाने भरलेले परम तीक्ष्ण बाण सोडले. मग सूर्यासारखे दैदिप्यमान 10 बाण कार्तिक स्वामीने तारकासुरावर सोडले. तारकाचे बाण षडाननास तोडवले नाहीत, ते स्वामीच्या शरीरात प्रवेशले. 6 बाण मुकुटात शिरले व 3 बाणांनी रथाच्या चिंधड्या उडवून दिल्या. तेव्हा हा असुर आटोपत नाही असं देवगणांना वाटलं. त्या समयी कार्तिक स्वामींचा राग अनावर झाला. इतक्यात अग्नी दुसरा रथ घेऊन स्वामींजवळ गेला. तो रथ ब्रह्मदेवाने कुरुक्षेत्री त्रिपुर दैत्याने त्रिभुवन जिंकले तेव्हा मंत्रसिद्ध योग करीत असता तयार केला होता. पूर्णाहुतीच्या वेळेस विष्णूला फार गर्व झाला होता म्हणून शिवाने कोपून तत्क्षणीच त्याचं शिर उडवलं व युद्धासाठी हा रथ बाहेर काढला. मग अश्वाचे मुख लावून शिवाने हरी उठवला व त्या विष्णू शिराचा सूर्य करून आकाशात स्थापन केला. असा हा अग्निदत्त नावाचा रथ, त्यास पंचमहाभूतांचा आधार हा दिव्य रथ दिक्पतींच्या सत्वांकुरांचा निर्माण केला होता. रथाची चाके दिशाकुंजर झाले, पृथ्वी रथ झाली, मेरू ध्वजस्तंभ झाला, आकाशाची पताका केली, सूर्य व अग्नी यांनी तेज दिले, वायूने वेगपती दिली, समुद्राने धैर्य व गांभीर्य दिले. दिक्पती रथांचे अधिकारी झाले. संरक्षणाचे काम इंद्राने आता इंद्राकडे आलं. शस्त्रे घेण्यासाठी यमधर्म रथावर बसला. दैत्यांची प्रेते विदारण करण्यासाठी नैऋत्याने भूतावळ उठवली. वरुणाने जडावाचे काम करून रथ शृंगारला. चंद्रानं तेज दिलं व ईशान्य रुद्रांनी महाशक्ती दिली. अशा व्यवस्थेने रथ तयार केला. या रथात बसून शंकराने त्रिपुर दैत्याचा शिरच्छेद केला व तो रथ अग्नीच्या ताब्यात दिला. आता शंकराच्या परवानगीनेच तो रथ घेऊन अग्नी कार्तिक स्वामींपाशी आला व त्या रथावर षड्यानन आरूढ झाला. तो दिव्य रथ पाहून तारकासुराचे अवसान खचून गेले. इतक्यात षडाननाने प्रलय काळच्या अग्निसमान अतित्वेषाने निर्वाण बाण काढला. तो शिवानं निर्माण केला होता. त्याच्या अग्रावर रुद्रास्त्राची योजना केली होती. 11 रुद्रांचा पराक्रम ह्या एका बाणाच्या अंगी होता. प्रलय काळच्या मेघांच्या आवाजाप्रमाणे तो बाणांचा नाद ऐकून दिग्गजांच्या कांठाळ्या बसल्या. पर्वतापुढे मुंगी त्याप्रमाणे षडाननापुढे तारकासूर दिसू लागला. प्रलय काळच्या विद्युल्लतेप्रमाणे धनुष्यापासून बाण सुटला. तो तारकासुराच्या कंठावर आदळून वज्राने पर्वत, वाऱ्याने झाडं, तद्वत तो मेरू पर्वताप्रमाणे धरणीवर पडला. रणात रक्ताचा समुद्र साचला. तारकासुराचा वध झाला तेव्हा देवांनी पुष्पवृष्टी केली. षडाननाने अमरावती इंद्राच्या ताब्यात दिली. नंतर सर्व देवांसह वर्तमान इंद्राने कार्तिक स्वामींचे स्तवन केले. हा अध्याय श्रवण करणारास काशीवास घडून अंती कैलास पदाची प्राप्ती होते अशी कथा अगस्ती मुनीने लोपामुद्रेस सांगितल्यावर ती उभयता कार्तिक स्वामींच्या दर्शनास गेली. ओम नमः शिवाय.